राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीकडून मोठा दिलासा मिळालाय। वरळीतील फ्लॅटची जप्ती ईडीकडून रद्द करण्यात आली आहे। गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। प्रफुल्ल पटेलांच्या वरळीतील फ्लॅटची जप्ती रद्द। प्रॉपर्टीशी इक्बाल मिर्चीचा संबंध नाही। ती प्रॉपर्टी परत, हे कसं पटेल? ईडीच्या निर्णयानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळालाय। हा दिलासा आहे तब्बल 180 कोटींच्या मालमत्तेचा। पटेलांच्या वरळीतील फ्लॅटची जप्ती ईडीकडून रद्द करण्यात आली आहे। गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। पीएमएलए कायद्याअंतर्गत वरळीतील पटेलांच्या मालकीच्या 12व्या आणि 15व्या मजल्यावरील फ्लॅटची जप्ती करण्यात आली होती। मात्र या प्रकरणात इक्बाल मिर्चीचा संबंध नसल्याचं सांगत ईडीने जप्ती रद्द केली। सीजे हाऊस मधील या फ्लॅटची किंमत तब्बल 180 कोटी रुपये इतकी आहे। दरम्यान यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलाय। प्रफुल्ल पटेल को मंत्री बनना है, उससे पहले ये नरेंद्र मोदी अमित शाह जी ने इकबाल मिर्ची की प्रॉपर्टी प्रफुल्ल भाई को वापस दे दी, और जिसके ऊपर इसी अन्याय तरीके से जब्ती की कार्रवाई की है, दबाव की कार्रवाई की है, उनको भी यही न्याय मिलना चाहिए ना। मी अभिनंदन करतो प्रफुल्ल पटेल साहेबांचं की ज्याच्यासाठी ते बीजेपी बरोबर गेले, साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं, त्या गोष्टी होताना दिसतायत। ईडीने त्यांचं घर जे जप्त केलं होतं ती जप्ती आता काढलेली दिसते, त्यामुळे त्यांना त्या बाबतीत मात्र यश आलं, पण लोकशाहीच्या बाबतीत त्या पक्षाला यश आलेलं नाही, येणारही नाही असा विश्वास मला तरी वाटतो। भाजपमध्ये गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांवरील कारवाया थांबतात असा आक्षेप घेतला जातो। प्रफुल्ल पटेल हे त्याचं ताजं उदाहरण असल्याचं सांगितलं जात आहे। 2022 साली ईडीने ही मालमत्ता जप्त केली। त्यावेळी त्यांच्यावर काय आरोप करण्यात आले होते त्यावर एक नजर टाकूया। इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून फ्लॅट घेतल्याचा आरोप करण्यात आला होता। प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचाही आरोप होता। ईडीने सीजे हाऊसच्या 12व्या आणि 15व्या मजल्यावरील फ्लॅट जप्त केले। पटेलांच्या मालकीचे एकूण 7 फ्लॅट ईडीने जप्त केले होते। जप्त केलेल्या सीजे हाऊस मधील फ्लॅटची किंमत तब्बल 180 कोटी रुपये। मात्र इक्बाल मिर्चीचा प्रॉपर्टीशी संबंध नाही असं ईडीनं आता स्पष्ट केलं। राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाला। तेव्हाच अजित पवार गटातील प्रमुख नेते ईडीच्या भीतीनं भाजपच्या आसऱ्याला गेल्याची टीका मोठ्या प्रमाणावर झाली होती। आता पटेलांवर ईडीने कृपादृष्टी दाखवल्यानं विरोधकांच्या आरोपांना नवी धार आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।